महापालिका क्षेत्रातील घरपट्टीची भरमसाठ बिले आली आहेत। प्रशासनाने मालमत्ताधारकांच्या घरपट्टी बिलातून उपयोगिता आणि जलनिस्सारण कराची वसुली करू नये, या करांना महिन्याची स्थगिती द्यावी अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या। शिवाय कराचे अवलोकन करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची 2 सदस्यीय समिती नेमली जाईल। ही समिती वाढीव कर रद्द संदर्भात महिन्यात अभ्यास करेल, असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना वाढीव कराच्या नोटिसा आलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे आदी जण उपस्थित होते। चंद्रकांत दादा पाटील यांनी घरपट्टीच्या वाढीव कराचा आढावा आयुक्त शुभम गुप्ता आणि घरपट्टी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला। यानंतर ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील घरपट्टी मालमत्ताधारकांना वाढीव कराच्या नोटिसा आल्या आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत। त्यात उपयोगिता आणि जलनिस्सारण कराची आकारणी जास्त आहे। याला नागरिकांचा विरोध आहे, त्यामुळे या दोन्ही करांना तात्पुरती स्थगिती द्यावी। या कराची आकारणी करू नये। हे कर कमी अथवा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची समिती नेमली जाईल। समिती या करासंदर्भात 1 महिना शासन अभिप्रायासह इतर अभ्यास करेल। त्यानंतर पुन्हा बैठक घेतली जाईल, पण नागरिकांवर वाढीव कराचा बोजा टाकू नये अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा राज्य सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक आग्रह धरलेला आहे की एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शहराचं टॅक्स या विषयातली वस्तुस्थिती समोर यावी। त्याच्यामध्ये अनधिकृत प्रॉपर्टी आपोआप समोर येतात, कारण ते एका अर्थाने गुगलच्या साहाय्याने सर्वेक्षण असल्यामुळे एखाद्याने एखादी खोली वाढवली असली, मजला वाढवला असला तरी सगळं त्याच्यामध्ये येत आहे आणि त्याच्यातून थोडी शहरामध्ये अस्वस्थता आहे। आज लोकप्रतिनिधी खासदार विशालजी पाटील, मग विधानसभेचे दोन्ही आमदार सुधीरदादा आणि सुरेशभाऊ, विधान परिषदेचे इद्रिसजी नायकवडी, अशांना महानगरपालिकेने काय नेमका प्रॉब्लेम आहे याचं प्रेझेंटेशन केल्यानंतर पहिला तर आम्ही असा निर्णय केलेला आहे की 1-2 जणांची कमिटी, एक कलेक्टरचे प्रतिनिधी आणि एक महानगरपालिका प्रतिनिधी, हे 2 जण महिनाभर यावर कुठे कुठे लोकांना राहत देता येईल, सूट देता येईल, रिलीफ देता येईल असा विचार करतील। तोपर्यंत सर्वेक्षण चालू राहील।